नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आहे आपला 32 साईजच्या कटोरी ब्लाउजची पूर्ण शिलाई करून दाखवणार आहे मी तुम्हाला आज, आणि खूप सविस्तर आणि हळूहळू सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी डिटेल तुम्हाला सांगितलं आहे। तर चला आपण सुरू करूया। ते इथे बघा, मी जे मुंड्याचे दोन्ही भाग आहेत ते असे समोरासमोर ठेवून पहिला आपण जोडून घेणार आहोत। आपला जो ब्लाउज पीस आणि मेन अस्तर जे आहे ते व्यवस्थित आपल्याला जोडून घ्यायचं आहे। आणि याच्या अगोदर मी ह्याच्या ब्लाउजची पेपर कटिंग टाकलेली आहे 32 साईजची। याच ब्लाउजची पेपर कटिंग टाकलेली आहे, पेपरवर अस्तरवर कसा कटिंग करायचं ते पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे। तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा, त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला मुंड्याचे दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे आहेत। इथे बघा, दोन्ही पार्ट आपले जोडून झालेले आहेत। आता आपण कटोरी जोडायला घेऊया। इथे बघा, कटोरी पण अशी समोरासमोर ठेवून आपल्याला जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपले पार्ट उलट होत नाहीत। इथे बघा, आपली कटोरी पण जोडून झालेली आहे। आता जो एक्स्ट्राचा कपडा राहिला आहे ना, तो एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून टाकायचा। इथे बघा, कटोरी पण आपली जोडून झालेली आहे। आता आपण योक पट्टी जोडून घ्यायची, आणि आता बघा, हे दोन्ही पण पार्ट जोडून घ्यायचे आहेत। आणि कटोरी जोडताना थोडंसं एक्स्ट्रा वरती ठेवायचं, म्हणजे गळ्याचा शेप आपला व्यवस्थित येतो। इथं त्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे, ठीक आहे। आता बघा, इथे टक्स मारताना पण व्यवस्थित टक्स मारायचा। कधी कधी आपला टक्स ना तिरका जातो, मग त्यामुळे इथे बघा, दोन्ही पण पार्ट आपल्याला असे सरळ धरायचे। आणि कटिंग मध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, टक्स याच्यात आपण सव्वा इंचाचं मार्किंग घेतलेलं होतं। इथं पण आपल्याला 1.25 इंचच घेऊन त्याची कटिंग करून घ्यायची आहे। आणि इथं बघा, आपला टक्स देऊन झालेला आहे, आणि तुम्ही कटोरीचा शेप बघू शकता किती परफेक्ट आणि छान आलेला आहे। आणि इथं थोडंसं अर्धा इंच वरती घेऊन कट केलेलं आहे, त्यामुळे आपली कटोरी वडीनुसार एकदम व्यवस्थित शेपमध्ये बसते। खूप छान कटोरी बसते। आणि कोणाकोणाला ही हुक आणि काचची पट्टी जी असते ते पण लांब नको असते, त्यावेळेस पण तुम्ही असं करू शकता, म्हणजे जास्त लांब पट्टी होत नाही आणि कटोरी पण खूप छान बसते आपल्याला। आता इथे बघा, थोडा जो पुढे एक्स्ट्रा पार्ट आलेला आहे तो आपण कट करून घेतला, आणि याला आपण आता हुक आणि आयची पट्टी लावणार आहोत। दुसरा पार्ट पण मी जोडून घेतलेला आहे। तर आता हुक आय पट्टीसाठी जो गळ्याचा भाग निघतो ना, पाठीमागच्या भागातला आपला गळ्याचा अस्तरचा भाग निघतो, तीच गळ्याच्या मधली पट्टी मी इथं हुक आणि आयसाठी वापरते। तर त्यासाठी इथं 1.5 इंचाची मी हुकाची पट्टी घेतलेली आहे, आणि 2.5 इंच आपले लूपसाठी। इथे बघा, हुकाची पट्टी लावताना आपल्याला सरळ बाजूने लावायची असते, आणि ती पूर्ण पट्टी आतल्या साईडने आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते। याचा पण व्हिडिओ मी तुम्हाला शॉर्ट्समध्ये डिटेलमध्ये टाकला आहे, तो पण तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा। इथे बघा, अशा प्रकारे ही पूर्ण पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करून घ्यायची असते, हुकाची पट्टी। आणि जो वर एक्स्ट्रा कपडा आलेला आहे तो आपण कट करून टाकूया। आता इथे बघा, आपल्याला लोकाची पट्टी लावायची, त्या अगोदर इथं सरळ करून घ्यायचा आहे भाग, आणि लोकाची पट्टी लावायची आहे। आणि जोडताना आपल्याला नेहमी उलट्या साईडने जोडून घ्यायची आहे। इथे बघा, उलट्या साईडने आता एक शिलाई मारून झाली, आता याच्यावर आपण एक दाब शिलाई द्यायची आहे। आणि ही पट्टी आपल्याला अर्धी आतमध्ये फोल्ड करायची असते, पूर्ण पट्टी फोल्ड करायची नसते। इथे बघा, थोडंसं फोल्ड करायचं आणि हाफ करून अर्ध्यामध्ये आपल्याला अशी फोल्ड करून घ्यायची आहे। इथे बघा, आपले दोन्ही पट्ट्या आता लावून झालेल्या आहेत। आता इथं आपल्याला चेक करायचं असतं की दोन्ही पट्ट्या आपल्या सेम आहेत का नाही। जर थोडेफार कमी जास्त असतील तर तुम्ही इथे एकदम व्यवस्थित करून कट करून घ्यायचं आहे। पण इथे आपल्या दोन्ही पण पट्ट्या सेमच आहेत। तर आता इथं आपण गळ्याची पट्टी लावणार आहोत, गळ्याला। कधी पण आपल्या गळ्याला पट्टी लावायच्या अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायचं आपले दोन्ही पार्ट सेम आहेत का नाही। तर इथे बघा, पायपिंग करण्यासाठी मी इथं क्रॉसमध्ये पट्टी घेत आहे, और एक पट्टी आपली, आणि इथे मी गळ्याला पायपिंग करणार आहे याची।
इथे बघा अशा प्रकारे डबल जी पट्टी कापली होती 1.5 इंचाची त्याची डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि 1 पाव इंचाचा मार्जिन सोडून पूर्ण गळ्याला ही अशी पट्टी लावून घ्यायची आहे. आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आणि आतल्या साईडला पण जो एक्स्ट्रा वाटत असेल कपडा, कारण पायपिंगला आतमध्ये कपडा जास्त ठेवायचा नाही, एकदम थोडासा कपडा ठेवायचा म्हणजे आपली पायपिंग गोल आणि छोटी छान मस्त येते. तर इथे बघा अशा प्रकारे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतमध्ये घालून व्यवस्थित आपला गोल गोल तयार करून एकदम किनारीला आपल्याला त्याला शिलाई मारायची आहे. मध्ये जी खाच असते ना त्या खाचेमध्ये व्यवस्थित शिलाई मारायची म्हणजे आपला जो गोटा आहे तो खूप छान दिसतो. ओके, तर आता एक पार्ट तयार झालेला आहे. आता दुसरा पार्ट पण आपण तयार करून घेऊया. याला पण त्याचप्रमाणे अगदी आपल्याला गोट बनवून घ्यायचा आहे. आतमध्ये छोटे छोटे कट द्यायचे म्हणजे आपला गोल 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 छान मध्ये व्यवस्थित येतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता इथे बघा आपले दोन्ही पार्टला पायपिंग करून झालेले आहे. म्हणजे पुढचे आपले दोन्ही पार्ट आता तयार झालेले आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया. तर तुम्ही कटोरी बघू शकता किती छान आणि एकदम व्यवस्थित आलेली आहे आणि आपल्या ब्लाऊजला पण फिनिशिंग बघू शकता किती मस्त आलेली आहे. त्याच प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघून एकदम मस्त ब्लाऊज शिवू शकता. ते आता चला आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया. तर हा आहे आपला पाठीमागचा भाग आणि इथे मी गळा पलटी करणार आहे. तर त्यासाठी अगोदर खालच्या साईडला मी एक शिलाई मारून घेते म्हणजे काय होतं कपडा आपला इकडं तिकडं सरकत नाही. नाही तर कधी कधी काय होतं डायरेक्ट आपण गळ्याला शिलाई मारली ना तर जो आपला ब्लाऊजचा कपडा असतो तो कधी कमी जास्त होतो, इकडे सरकतो इकडे तिकडे. त्यामुळे अगोदर एक कच्ची शिलाई 5 नंबरची शिलाई आपल्याला कमरेला मारून घ्यायची म्हणजे गळ्याला आपण शिलाई मारली ना नंतर मग ही खालची शिलाई आपण खोलायची असते. इथे बघा गळ्याला शिलाई मारून झालेली आहे. आता जो मध्ये एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून टाकूया आणि कट करून झाल्यानंतर पूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत. त्याच्यामुळे गळा फिनिशिंगमध्ये आपला पलटला जातो. आता ही जी शिलाई मारली होती 5 नंबरची ती आपण शिलाई खोलून टाकणार आहोत. तिथे बघा अशा प्रकारे खोलायची, एकदम पटकन निघते त्यामुळे मोठी शिलाई मारायची तर 5 नंबरची. आता यावर आपण दाब शिलाई मारणार आहोत. आता इथे बघा आपली दाब शिलाई मारून झालेली आहे आणि दाब शिलाई कंपल्सरी मारलीच पाहिजे. त्यामुळे काय होतं गळा अगदी व्यवस्थित पलटला जातो. आपला अस्तरचा कपडा आणि जो मेन कपडा असतो ना तो इकडे तिकडे अजिबात होत नाही. त्यामुळे दाब शिलाई मारली ना आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते. त्यामुळे ती अजिबात स्किप करायची नाही आहे, ती आठवणीने मारायची. आता कमरेला शिलाई मारून इथं आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत. इथे बघा पूर्ण चारी बाजूने मी शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि इथं डॉट मारत आहे. तर डॉट इथं आपल्याला 4 किंवा 4.5 इंचाचा घ्यायचा आहे आणि पाठीमागच्या डॉटसाठी आपण 1 इंच एवढं मार्जिन घेतलं होतं. तर मग इथं पण आपण अर्धा इंच असं मार्जिन घेऊन आपल्याला डॉट द्यायचा आहे. म्हणजे अर्धा इंच या साईडला आणि अर्धा इंच त्या साईडला म्हणजे आपल्या बरोबर डॉटची रुंदी आपली 1 इंचाची होते. म्हणजे आपलं मेजरमेंट पण परफेक्ट राहतं. जेवढं आपण कटिंग करताना एक्स्ट्रा वाढवून घेतो त्याच्यासाठी तेवढंच आपल्याला पण शिलाईमध्ये घ्यायचं, कमी जास्त घ्यायचं नाही. मग नंतर मग ब्लाऊजमध्ये कमी जास्त झालं की पूर्ण मेजरमेंटच आपलं चुकीचं होऊन जातं. मग ब्लाऊज आपल्याला फिटिंगला व्यवस्थित बसत नाही किंवा कमी जास्त होतो. हे सगळे प्रॉब्लेम होण्यात म्हणून ब्लाऊज शिवताना नेहमी ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. कारण ब्लाऊजमध्ये आपले दोन पार्ट असतात ना, त्या दोन्ही पार्ट आपले सेमच आले पाहिजेत म्हणून दोन्ही पण पार्ट आपल्याला वेळोवेळी चेक करायचे. हो काय पट्टी लावली, कटोरी जोडली, प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळोवेळी चेक करून घ्यायची आहे. इथे बघा मग दोन्ही पण आता पाठीमागचा भाग जोडून तयार झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. फॉलो करेल.
इथे बघा आता गळ्याला मी डबल शिलाई मारून घेतलेली आहे आणि इथे बघा पाठीमागच्या भागाला पण तुम्ही फिनिशिंग बघू शकता किती मस्त आणि छान फिनिशिंग आलेली आहे। आता हे दोन्ही पण पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे, पुढचा आणि पाठीमागचा। तर असा शोल्डरवर ठेवून आपल्याला इथं डबल शिलाई मारून घ्यायची आहे। गळ्याच्या साईडला आपल्याला व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे आता बघा। आणि जो आपला आतला कपडा असतो तो पाठीमागच्या साईडला घेऊन आपल्याला त्यावरून एक दाब शिलाई मारून घ्यायची आहे, त्यामुळे आपला कपडा बाहेर निघत नाही। जर शिलाई मार्जिन आतमध्ये ठेवलेलं असतं ते कपडा बाहेर निघत नाही आणि आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग ही छान दिसते। ओके, इथे बघा आता ब्लाऊज आपला अर्धा पूर्णपणे थोडा कमी झालेला आहे आणि इथे चेक करायचं आहे आपला आता दोन्ही पार्ट सेम आहेत का नाही ते। शोल्डर सरळ ठेवायचा व्यवस्थित आणि पुढचा आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित ठेवून चेक करायचा आहे आपले दोन्ही पार्ट सेम आहेत का। इथे जर थोडाफार भाग कमी जास्त असेल तर तो तुम्ही इथे कट करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला मुंड्यात पार्ट आपला कमी जास्त होत नाही। आता आपण बाही जोडून घेऊया। तर बाही पण आपल्या सरळच्या बाजूने ठेवून त्याला खालच्या साईडला एक शिलाई मारून त्याला पलटी करून घ्यायची आहे। जसं आपण गळ्याला शिलाई मारून गळा पलटवून घेतो तसंच बाहीला पण इथं खालच्या साईडला एक अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून इथं शिलाई मारून घ्यायची आहे। त्याला पण दाब शिलाई द्यायची आहे आणि पलटी करून चारी बाजूने शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे। या व्हिडिओमधून तुम्हाला जर थोडंफार शिकायला मिळालं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि फॉलो करा। तर इथे बघा आपली बाही जोडून झालेली आहे। आता ही बाही अशाच प्रकारे मी दुसरी बाही जोडून घेते आणि ब्लाऊजला अटॅच करेन। तर इथे बघा बाही जोडताना पण आपल्याला एक गोष्ट चेक करायची असते की बाही पण आपली सेम आहे का नाही ते। इथे बघा जोडताना पण मध्ये व्यवस्थित ठेवून अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे। तर इथे बघा आता आपली पूर्ण बाही जोडून झालेली आहे, याला आपण डबल शिलाई मारून घेणार आहोत। इथे अशा प्रकारे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथे बघा आणि इथे आपल्याला व्यवस्थित दोन्ही हाताचे दोन्ही आपले दंडगेर आहेत ना ते व्यवस्थित पकडून आपल्याला इथे शिलाई मारायची आहे। त्या अगोदर चेक करायचं आहे जो मुंड्याचा भाग आहे त्या दोन्ही शिलाई आपल्या एकदम बरोबर आल्या पाहिजेत, एकावर एक अशा ठेवून आपल्याला इथं साईडची शिलाई मारून घ्यायची आहे। आणि ही शिलाई मी सरळच्या साईडने मारलेली आहे। नंतर आपण ही पलटी केली ना मग आपली जी एक अशी मोकळी शिलाई राहते ना तशी राहत नाही, आतल्या साईडने पॅक होऊन जातं, म्हणजे धागे वगैरे अजिबात निघत नाहीत। तर इथे तुम्ही बघू शकता आपली मुंड्याची शिलाई जी आहे ती एकदम परफेक्ट आलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पण फिटिंग करताना ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। तर इथे बघा साईडला एक ते शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपण इथं फिटिंगची शिलाई मारणार आहोत। तर इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। कमर तुमची जेवढी होती त्याचा चौथा भाग, आपली होती 27 इंच, तर त्याचा चौथा भाग इथं 5.7 इंचावर आपण मार्किंग केलेली आहे। आणि जो लोकाची पट्टी आहे ना ही, त्यामुळे ती एक्स्ट्रा सोडून द्यायची आहे, ती आपल्याला मेजरमेंटमध्ये पकडायची नाही आहे। इथं बघा 8 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि आपला दंडगेर जो आहे तेवढा त्याचा हाफ करून घ्यायचा आहे। आपला दंडगेर आहे 5 इंच आणि तुम्ही इथे बघू शकता आपली फिटिंगची लाईनसुद्धा किती सरळ आलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही पण मेजरमेंट घेऊन पूर्ण ब्लाऊजची कटिंग करून व्यवस्थित शिवू शकता। आणि ह्या पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून आणि शिवून बघा आणि काही प्रॉब्लेम आला तर मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।
आणि तुमच्या मैत्रिणींना वगैरे कोणाला गरज असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता. म्हणजे त्यांना जर ब्लाऊज शिवायला काही प्रॉब्लेम वगैरे येत असेल तर त्यांचा पण प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह होऊन जाईल. हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. तुम्हाला ब्लाऊज कसा वाटला ते प्लीज कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.